तर एल्फिस्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून केला गेलेला आहे। 19 इमारतींचा सामूहिक पुनर्विकास एल्फिस्टनमध्येच करण्यात येणार आहे। मात्र पुनर्वसन आणि स्थलांतराबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय एल्फिस्टन पुलाचं काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका बाधित होणाऱ्या दोन इमारतीतील नागरिकांनी घेतलेली आहे। तर कुर्ल्यामध्ये स्थलांतर करण्याला हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या इमारतीतील नागरिकांनी विरोध केला आहे। या 19 चाळींचा संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास 33/9 खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे MMRDA स्वतः करेल। MMRDA 33/9 अंतर्गत असलेल्या धोरणानुसार सर्वांना जास्तीचा त्या ठिकाणी पुनर्विकसित घरांची जास्तीच्या क्षेत्रफळाच्या घरांची पुनर्विकास त्याच ठिकाणी होईल, एल्फिस्टनमध्येच होईल आणि MMRDA स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तेवढा विभागापुरता काम करेल। त्या लोकांनी सांगितलं साहेब आम्हाला जवळपास कुठेतरी द्या, जवळपास द्या। त्या पद्धतीने मी त्यांना विनंती केली आता की मुलांना शाळेत सुद्धा जावं लागते, त्यांना शाळेचा त्रास होता कामा नये, त्यासाठी वरळी भागामध्ये त्या भागामध्ये ट्रान्झिशन असतील तर द्या। आमच्या त्या ह्यांनी सांगितलं आहे की 500 आहेत म्हणून, त्या असतील तर तिथे मी त्यांना शिफ्टिंग करेन, असं काही नाही आहे। पण त्या पद्धतीने ती माणसं पण तयार आहेत। आम्ही पहिली गोष्ट दादरमध्ये प्रियदर्शनी जे टिळक भवनच्या बाजूला आहे तिथे अजून 22 रूम खाली आहे आणि आम्ही 16 आहे। तर पहिला प्रेफरन्स हा आम्ही रोकडे साहेबांना पहिला दिला होता, तरी पण ते म्हाडाचे अधिकारी MMRDAला सांगतात तिथे रूम नाही, पण तिथे 22 रूम अवेलेबल आहे, तिथे नसतील आहेतच ते मी काढली आहे खबर आणि त्यांनी मला लिस्ट मागवली आहे। नाहीतर आम्हाला दुसरा पर्याय BDD आहे का तिथे जास्त करून म्हाडाला सरेंडर केलेले 100 रूम 200 रूम असतील।